तुम्ही मेहनत करता तरीही तुम्हाला यश मिळत नाही. समस्या तुमच्या मेहनतीत नाही तर तुमच्या विचारात आहे. आज आपण जोसेफ बर्फी यांच्या द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकातील अशा शिकवणी आपण जाणून घेणार आहोत, ज्या लाखो लोकांच्या विचारसरणीमध्ये बदल घडवून आणण्याचा दावा केला जातो. शेवटपर्यंत नक्कीच पहा. पण शेवटी मी या पुस्तकातील प्रभावी सवयीबद्दल सांगणार आहे. आज आपण पाहणार आहोत द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. त्याचा मुख्य उद्देश काय आहे? या पुस्तकाचा मुख्य उद्देश म्हणजे तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकतात. ते कसे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही ज्या शब्दांचा वापर वारंवार करता, जी चित्र मनात रंगवता, त्यामुळे तुमचं भाग्य घडतं. भविष्याला आकार मिळत असतो, कारण माणूस अंतर्मनात ज्याप्रमाणे विचार करतो त्याचप्रमाणे तो बनतो. गोष्टीचं तुम्हाला ज्ञात व्हावं हाच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे. तुम्ही कधी स्वतःला नकारात्मक बोलताना पकडलं आहे का? तुमच्या आत दडलंय मौल्यवान रत्नांचा खजिना. रहस्य म्हणजे तुमचं अंतर्मन अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची विलक्षण शक्ती, ऊर्जा आणि सामर्थ्य तुमच्या अंतर्मनामध्ये आहे. तुमच्या अंतर्मनाची विलक्षण शक्ती. एकदा तुम्ही तुमच्या अंतर्मनात दडलेल्या अंतर्भूत शक्तीच्या संपर्कात आलात, तिचा उपयोग करायला शिकलात, की तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी यशस्वी व्हाल. स्वास्थ्य, सुख, संपत्ती, आनंद तुम्हाला सदैव प्राप्त होईल. तुम्ही स्वतःशी कोणते वाक्य वारंवार बोलता? प्रत्येकाच्या अंतर्मनात खोलवर प्रचंड प्रमाणात ज्ञान आणि असीम बुद्धिमत्ता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा आधीपासूनच उपलब्ध आहे. ती फक्त आपल्या विचारावर अवलंबून आहे. मनाचे दोन प्रकार पडतात, एक अंतर्मन आणि दुसरं बाह्यमन. दिवसभर तुम्ही तुमच्या अंतर्मनात विचारांच्या माध्यमातून अनेक विचारांचे बीजारोपण करतात. बऱ्याचदा तुम्ही याची कल्पना सुद्धा नसते, कारण ही विचार बीजे तुमच्या सवयीच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. तुम्ही तुमच्या अंतर्मनात जे पेराल त्याचंच पीक तुम्हाला तुमच्या शरीरात, मनात प्राप्त होईल. तुमच्या अंतर्मनाचा मूळ सिद्धांत आहे विश्वास. आपल्या मनाची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यावर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या नकारात्मक वाक्याला कधीच पूर्णविराम देऊ नका. त्याला तत्काळ सकारात्मक करा आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडल्याच पहा. मनाचे कार्य. तुमचं मन ही तुमची अमूल्य अशी संपत्ती आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या अंतर्मनानं जर एखादा विचार स्वीकारला की तो लगेच अंमलात आणायला ते सर्व शक्तीनिशी कार्य करायला सुरुवात करतं. अंतर्मन आपण केलेल्या चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या विचारांना अंमलात आणायला सारखाच रीतीने कार्य करतो. तुमच्या मनाची शांती आणि निरोगी शरीर तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करायला जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकता. तुम्हाला मनाची शांती आणि निरोगी शरीर तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करायला जाणीवपूर्वक प्रयत्न करू लागता. उदाहरणार्थ, जर तुमच्या बाह्यमनाची एखादी गोष्ट खरी मानली, जरी ती खोटी असली तरी तुमचं अंतर्मन त्या गोष्टीला सत्य म्हणून स्वीकार करेल व त्यानुसार परिणाम देऊ लागेल. कारण तुमच्या बाह्यमनानं त्या गोष्टीला सत्य मानलं आहे. बाह्यमनाकडून विचारांच्या माध्यमातून मिळालेली खरी माहिती ही चुकीची आहे हे पडताळून पाहण्याची क्षमता अंतर्मनाकडे नाही. त्यामुळे मिळालेल्या माहितीचा विरोध करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. तुम्ही त्याला जी काही माहिती देता ती सत्य समजून तो स्वीकारतो आणि ती वास्तव्यात उतरण्यासाठी खटपट करायला लागतं. पहा किती योग्य प्रकारे आपलं अंतर्मन किती योग्य आहे की अयोग्य आहे हे न पाहता कार्याला लागतं. म्हणजे सर्व यश हे आपल्या विचारावर अवलंबून आहे.
तुमच्या बाबतीत घडणाऱ्या घटना म्हणजे एखाद्या गोष्टीवर अवलंबन ठेवून अंतर्मनात उमटलेल्या क्रियांच्या त्या प्रतिक्रिया असतात. जर तुम्ही अंतर्मनाकडे अयोग्य विचार, चुकीच्या संकल्पना, विकृती, अर्थाचा अनर्थ करणाऱ्या कल्पना विचार पाठवत असाल तर त्या तातडीने थांबवणं गरजेचं आहे. आपल्या प्रकृतीचा साधा आणि सोपा नियम आहे. तो म्हणजे कोणता? चांगला विचार करा, चांगलेच होईल. वाईट विचार केलाल तर वाईट होईल. तुम्ही दिवसभर जो विचार कराल तसेच तुम्ही बनाल. काही मिळवायचं असेल तर आधी तुम्ही विश्वासपूर्वक ते मागितलं पाहिजे. तुमचं मन विचारापासून वस्तूकडे जात असतं. तुमचं अंतर्मन हे तुमच्या शरीराचा निर्माता असून ते तुमच्या सगळ्या जीवनावश्यक क्रिया घडून आणतं. ते दिवसाचे 24 तास काम करत असतं आणि ते कधीच झोपत नाही. सत्य जाणून घेणं म्हणजे तुमच्या आतल्या सतत जीवनाकडे गतिशील असलेल्या अंतर्मनाच्या अपार बुद्धीची सुसंवाद साधने होय. प्रार्थनेच्या सफलतेसाठी 3 पावले. ती कोणती आहेत ते आपण पाहूया. 1. समस्येचा स्वीकार करा आणि ती मान्य करा. 2. ती समस्या अंतर्मनाकडे पाठवा आणि त्याला एकट्याला समस्येची सर्वात प्रभावी उकल माहीत असते. आणि 3. ती समस्या सुटलीच आहे अशा गाढ विश्वासासह निश्चित व्हा. तुमचं अंतर्मनच हे तुमचं यशाचा साथीदार आहे. जो तुमच्यात अत्यंत मान आहे त्याला तुमचा सेवक होऊ द्या. ध्येय अधिक महान, अधिक सविस्तर आणि सेवाभावी व परकल्याण साधणारा असायला हवं. त्यांनी इतरांच्या सेवेसाठी स्वतःच्या ताटातील भाकरीचा त्याग करायला हवा. उद्यापासून तुम्ही कोणती नवीन सवय सुरू करणार आहात? स्टॉप. या पुस्तकातून तुम्हाला सर्वात जास्त कोणता विचार आवडला ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच पुस्तकाचे सखोल विश्लेषण पाहण्यासाठी अरविंद खंदारे स्पीक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक प्रभावी पुस्तकाबद्दल जाणून घेऊया.